नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सेल करिअर गायडन्समध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षीच्या महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमध्ये सर्वात कमी कट ऑफ असलेले 5 गव्हर्नमेंट MBBS कॉलेजबद्दल माहिती देणार आहोत। जर तुमचा स्कोर यावर्षी खूप कमी येत असेल आणि जर तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे। एकंदरीत आपण या कॉलेजचा कोड, त्यांची फीज, इनटेक, त्यासोबत पेशंट फ्लो, कॅम्पस या सर्व गोष्टी बघणार आहोत। त्यासोबतच यावर्षी तुम्हाला मिनिमम किती मार्क्सवरती हे कॉलेज मिळू शकता हे देखील आपण पुढे व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तर चला मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल माहिती घेणार आहोत की ज्यांचा कट ऑफ यावर्षी देखील खूप कमी जाण्याची शक्यता आहे। त्यामध्ये सर्वात अगोदर आहे GMC जालना। तर जालना जिल्ह्यामधील हे पहिलं गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज असणार आहे। कॉलेजचा कोड जर विचार केला तर तो असणार आहे 1372। या कॉलेजमध्ये आपल्याला 100 विद्यार्थ्यांची इनटेक असणार आहे। कॉलेजची फीज 1,38,300 रुपये ही ओपन कॅटेगरीसाठी राहणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजचा जो इनटेक आहे 100चा आहे। त्यामध्ये 85% सीट हे स्टेट कोटा म्हणजेच mahacity.org किंवा CET सेल याद्वारे याची काउन्सिलिंग केली जाते व उर्वरित 15% सीट याची काउन्सिलिंग MCC म्हणजेच ऑल इंडिया कोटा थ्रू केली जाते। कॉलेजची जी फीज असणार आहे तर ती आम्ही सांगत आहोत तर ती ओपन कॅटेगरीची राहणार आहे। जर तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल आणि जर तुम्ही कॅटेगरी स्टुडंट असाल 100% तुम्हाला इथं स्कॉलरशिप देखील भेटणार आहे। पुढचं कॉलेज आहे GMC वाशिम। तर हे देखील वाशिम जिल्ह्यातील पहिलं गव्हर्नमेंट MBBS कॉलेज असणार आहे। कॉलेजचा कोड तुम्ही बघून घ्या। त्यासोबत कॉलेजची इनटेक देखील 100 सीटची आहे। कॉलेजची फीज 1,38,300 रुपये असणार आहे। तर त्यामध्ये GMC वाशिम देखील मागच्या वर्षीच नवीन कॉलेज हे असणार आहे। त्यामुळे कॉलेजचा कट ऑफ जो होता तो मागच्या वर्षी खूप कमी गेला होता। एकंदरीत पुढचं कॉलेज आपण बघूया GMC हिंगोली। तर हे देखील हिंगोली जिल्ह्यातील पहिलं गव्हर्नमेंट MBBS कॉलेज असणार आहे। कॉलेजचा कोड तुम्ही बघून घ्या। त्यासोबत इनटेक, फीज देखील आम्ही इथं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। फीज जर सांगत आहोत तर ती ओपन कॅटेगरीची असणार आहे। कॅटेगरी वाईज फीज ही डिफरंट राहू शकते। त्यासोबतच आपण जे तुम्हाला कॉलेज सांगितले ज्यामध्ये GMC जालना असेल, त्याचसोबत GMC वाशिम असेल किंवा GMC हिंगोली असेल, तर हे सर्व मागच्याच वर्षीच्या काउन्सिलिंगमध्ये आले होते। कॉलेज नवीन असल्याने कॉलेजचा कट ऑफ हा कमी गेला होता। हे सर्व विद्यार्थ्यांनी व पालकांनी लक्षात घ्यावे। त्यासोबतच जर तुम्हाला या वर्षीच्या काउन्सिलिंगमध्ये आमची हेल्प लागत असेल तर नक्कीच तुम्ही आपली पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता, ज्यामध्ये मेरिट काउन्सिलिंग असेल किंवा जर तुम्हाला इच्छा असेल मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन घ्यायची तर देखील तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता। आपला नंबर आहे 920-910-1770 व त्यानंतर तुमच्या संपूर्ण ॲडमिशनची जबाबदारी आमची असेल। एकंदरीत तुम्ही आपल्या ऑफिसला देखील व्हिजिट करू शकता। आपलं एक ऑफिस संगमनेर म्हणजेच अहिल्यानगरमध्ये स्थित आहे आणि दुसरं ऑफिस आपले पुण्यामध्ये देखील आहे। नक्कीच तुम्ही आपली अपॉइंटमेंट घेऊन 100% ऑफिसला व्हिजिट करू शकता। ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर त्यांनी 920-910-1770 या नंबरला कॉन्टॅक्ट नक्कीच करू शकता। पुढे आपण GMC भंडाराबद्दल थोडक्यात माहिती घेऊ। तर यामध्ये कॉलेज जे आहे तर गव्हर्नमेंट MBBS कॉलेज असणार आहे। कॉलेजचा कोड आहे 1268। इनटेक आहे 100 विद्यार्थ्यांची। फीज तुम्ही इथे बघू शकता। कॉलेज आपण जे सांगत आहोत तर हे 5ही कॉलेजेस नवीन असल्याने कॉलेजचा कट ऑफ मागच्या वर्षी खूप कमी गेला होता। नक्कीच यावर्षी जर तुमचा स्कोर या रेंजमध्ये असेल किंवा एक 500च्या रेंजमध्ये असेल ओपन कॅटेगरीसाठी, नक्कीच तुम्ही या कॉलेजेसचा विचार करायला पाहिजे। पुढचं कॉलेज आहे GMC गडचिरोली। गव्हर्नमेंट MBBS कॉलेज असणार आहे। हे देखील कॉलेज नवीन आहे। कॉलेजचा कोड आहे 1373। इनटेक आहे 100 विद्यार्थ्यांची। फीज असणार आहे 1,38,300 रुपये। तर आपण जेवढे पण 5 कॉलेज सांगितले नवीन असल्याने कॉलेजचा कट ऑफ मागच्या वर्षी कमी गेला होता। एकंदरीत आपला स्कोर जर यावर्षी ओपन कॅटेगरीचा 500 येत असेल किंवा 500+ येत असेल तर तुम्ही नक्कीच या कॉलेजेसचा विचार करायला पाहिजे। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल काउन्सिलिंगसाठी हेल्प लागत असेल त्यांनी आम्हाला 100% कॉल किंवा मेसेज करू शकता। तरी आता आपण अशाच एक इम्पॉर्टंट व्हिडिओज कॉलेजच्या कट ऑफवरती किंवा यावर्षी तुम्हाला किती मार्क्सवरती गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळू शकतं कॅटेगरी वाईज ह्यावर देखील व्हिडिओ बनवणार आहोत। त्यामुळे नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूयात आपण अशाच इम्पॉर्टंट व्हिडिओजमध्ये। धन्यवाद।